मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवराय. माझे वडील कैलासवासी बाबासाहेब महल्ले आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य नेणाऱ्या सर्व महानुभावांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आज मंचावर उपस्थित या सोहळ्याचे अध्यक्ष, कायम ज्यांनी भावासारखी माझी पाठराखण केलेली आहे असे आपले सर्वांचे लाडके माननीय नामदार संजयजी राठोड भाऊ. भाऊ असल्यावर वडिलांनी मागे राहायचं नसतं म्हणून पित्यासारखी सावली देणारे आजचे उद्घाटक माननीय नामदार दादासाहेब भुसे. मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी, कॉलेजपासनं अगदी सातत्यानं ज्यांनी सोबत केली, बहिणीच्या मागे राहून भावाचं कर्तव्य पार पाडलं असे आदरणीय मदन भाऊ एरावार. यवतमाळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माननीय श्री अरुण भाऊ पोवारू सर. मंचावर उपस्थित ज्यांची नुकतेच राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबई इथे कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, येणारा भविष्यकाळ ज्यांना चेअरमन म्हणून बघतंय असे आदरणीय राजूदासजी जाधव सर. मंचावर उपस्थित माजी आमदार श्री देवसरकरजी, आदरणीय संतोषजी ढवळे, माझ्यासह आपणा सर्वांचे लाडके या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हेमंत पाटील, या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्यांचं बँकिंग सेक्टरमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेलं एक नाव आहे, ज्यांनी निश्चितच यवतमाळ शाखेसाठी मनापासून खूप सारे प्रयत्न केलेले आहेत असे धनंजयजी तांबेकर सर, DGM नखाते मॅडम, संस्थेचे सर्व उपस्थित कर्मचारी, सर्व सन्माननीय यवतमाळ शाखेचे स्थानिक संचालक मंडळ, उपस्थित माझ्यापेक्षा वयाने मानाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले सर्व सन्माननीय अतिथी आणि ज्यांचं नाव मी अजून घेतलं नाही पण ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कदाचित माझ्या मंचाची कधीही सुरुवात झाली नसती असे माझे आदरणीय गुरुवर्य श्री सन्माननीय वैद्य सर, ऋषितुल्य असंच ज्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्यासाठी केवळ 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात सर. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. निश्चित माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातून आलेल्या मुलीच्या वाणीवरती संस्कार करायचे काम आदरणीय वैद्य सरांनी केलेलं आहे. विशुद्ध शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना या यवतमाळकरांनी मला जे प्रेम दिला, जे विश्वास दिला, यवतमाळकर मला राजू म्हणून ओळखतात, राजूवर संस्कारित करून हे संस्कारित झालेलं बियाणं नांदेडकरांना दिलं. आणि निश्चितच या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या राजश्रीला रुजवण्याचं काम हे नांदेडकरांनी केलेलं आहे. या एका अत्यंत चांगल्या मुहूर्तावरती, चांगल्या क्षणावरती या संस्थेची अध्यक्ष म्हणून मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. वैद्य सर यावं या कार्यक्रमाला असं मनापासून वाटत होतं, कारण आज एक छोटीशी आठवण दाटू येते की 10वीत असताना शाळेतला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निवडल्या जायचा. माझ्या गावातही नव्हतं की त्या पुरस्कारासाठी आपली निवड होईल. मी कुठेतरी मागे काहीतरी करत होती आणि नाव अनाऊन्स झालं तेव्हा वैद्य सरांनी म्हटलेला शेर त्यांच्या अक्षरात माझ्याकडे अजूनही लिहिलेला आहे. त्या एका शेरवर सर मी प्रत्येक सभा गाजवून नेली. तो आज तुमच्या समोर तुमच्या परवानगीने मी या ठिकाणी सादर करते. आणि खरोखर एखाद्या गुरुच्या तोंडातून जर एखादा शब्द निघाला, त्याला सामर्थ्याचं, तपस्येचं बळ असेल तर त्याचं खरोखर वास्तवात रूपांतर होत असतं. तो आशीर्वाद फक्त आशीर्वाद न राहता त्याचं वास्तव तयार होतं. सरांनी माझ्यासाठी म्हटलं होतं, गुलशन के हर कली की हिफाजत करेंगे हम, गुलशन के हर कली की हिफाजत करेंगे हम, न जाने किस कली से गुलिस्ता मैं कुठे. सर तुम्ही हा दिलेला मला आशीर्वाद, आज तुमचीच विद्यार्थिनी, तुमची लेख तुमच्यासमोर उभा आहे. आपल्या मनाचा मोठेपणा स्वागत करताना सर म्हणाले, छान क्षण मिळवलास राजश्री, मला वाकायला लावलं. गुरु वाकला तरीही तो शिष्याच्या खाली कधी येत नाही सर, तो वाकला तरी कायम शिष्याच्या वरच असतो. इतकं आदरणीय ऋषितुल्य असं मार्गदर्शन या यवतमाळात लाभलं. निश्चित क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, मला वाटत होतं यवतमाळकर कदाचित मला विसरले असतील, पण आमच्या टीमनी सांगितलं की ताई आम्ही जिथे जिथे पत्रिका द्यायला होती तिथे तिथे सगळेजण सांगत होते ती संचालन करायची तीच राजश्री आहे का. आज पण बरेच जण म्हटले की संचालन करायची ती राजश्री काय. मी म्हटलं नाही, थोडंसं प्रमोशन झालं, पूर्वी संचालन करायची, आता भाषणं करते, बाकी फरक काही पडलेला नाही. निश्चितच नांदेडकरांनी जे बळ दिलं, आज गोदावरी नांदेड मल्टी स्टेट हे एक सहकार क्षेत्रात अत्यंत आशेने, अत्यंत
संयमी भावनेने पुढे येत असलेलं नाव आहे. अध्यक्षा म्हणून मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छिते, पण येणाऱ्या काळात निश्चितच या संस्थेचा कार्यकाळ हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे. तुम्ही आपण सगळेजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. समोर सगळे माझ्या वडिलांसारखे असणारे सगळे मान्यवर उभे, मी प्रत्येक कुणाचं नाव पण घेऊ शकत नाही. आज या ठिकाणी नांदेडहून माझे सासू सासरे आले, वडील आल्याचा भास त्या निमित्ताने झाला होता आणि म्हणून या भावविभोर क्षणी आपण काही बोलू शकतो की नाही अशी संभ्रमित अवस्था असल्यामुळे मी नकार दिला. पण अध्यक्षा म्हणून बोललं पाहिजे म्हणून मी खूप कमी वेळ तुमच्या सगळ्यांचा घेते. संस्थेचं नाव गोदावरी का ठेवलं असं खूप जणांनी विचारलं. गोदावरी नाव ठेवण्यामागची भूमिका अशी आहे, गोदावरी नदी ही ज्या 4 राज्यांमधून वाहते त्या राज्यांमध्ये या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. म्हणून हिचं नाव गोदावरी आहे. ही 4ही राज्यांमध्ये प्रगती करणारी आहे. मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे नदीचा उगम अगदी छोटासा असतो. छोट्या जागेतून ती जाते, आपला प्रवाह विस्तारत नेते, दोन्ही काठ प्रफुल्लित करत करत पुढे जात असते. हे जात असताना वाटेत छोटे छोटे खाचकळ घेतात, स्वतःच्या अस्तित्वानं भरून टाकते. छोटे छोटे दगडधोंडे आले, पोटात गिळंकृत करते. टेकडी आली, वळसा घालून जाते. नाहीच जमलं तर ती स्वतःचे 2 प्रवाह करते. एक या दिशेला जातो, त्या दिशेला जातो, पण तिचं सातत्याने वाहणं चालू राहतं. म्हणून या नदीचं नाव आपण दिलेलं आहे. निश्चितच गोदावरीची सुरुवातही अशी आहे, छोटासा उगम. एका रूममध्ये आम्ही बचत गटाच्या 11 महिलांनी मिळून बसून एक छोटी पतसंस्था सुरू केली होती. परवानगीसाठी लागणारे 1.5 लाख बँकेत पडले होते. 4 महिने झाले, 5 महिने झाले, हेमंत पाटील हालचाल करेच ना. म्हणजे पैसे नुसते पडून राहण्यापेक्षा आपण गटाच्या बायकांना वाटूया. ते वाटले, आठवड्याला रिकव्हरी झाली, पैशाचा ओघ दिसायला लागला, त्यातली प्रगती दिसायला लागली आणि मग त्यातून गोदावरी नांदेड मल्टीस्टेटचा उगम झालेला आहे. अत्यंत छोटा उगम आहे, पण मी तुम्हाला खात्रीने सांगू इच्छिते की या नदीचे दोन्ही काठ म्हणजे एक आमचा कर्जदार असेल तर एक आमचा ठेवीदार असेल. गोदावरी मल्टीस्टेट ही ठेवीदाराला तर उन्नत करणारच आहे, पण त्यासोबत आमचा कर्जदार कसा उन्नत होईल, त्याच्या आयुष्यात कसे बदल घडून येतील यासाठी म्हणून काम करणारी गोदावरी एका वेगळ्या दिशेने काम करणार आहे. निश्चितच कुठलीही संस्था ही स्वतःच्या फायद्यासाठीच आलेली असतात. ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नसतं. संस्था उन्नत करायचीच आहे. कशासाठी? ठेवीदारांच्या प्रगतीसाठी आणि कर्जदारांच्या प्रगतीसाठी. आपण सगळ्यांनी बघितलं, ज्या बचत गटांच्या महिलांना दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं, स्वतःचं नाव करून घ्यायसाठी अनेक सरकारांनी बचत गटांचा वापर केला. पण आज दुर्दैवाने असं दिसतं की बँकांमध्ये आमच्या या गटाच्या बायकांना खूप चुकीची वागणूक दिल्या जाते. टार्गेट ओरिएंटेड. टार्गेट झालं, 100 गटाचं टार्गेट होतं, टार्गेट कंप्लीट झालं, संपलं. तुम्ही आज या, उद्या या, येऊ नका, जे काही होतं. या महिलांना सन्मान देणं, कारण या अत्यंत तळागाळातील महिला असतात. आदरणीय भुसेदादांना माहिती आहे की आज ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे, शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहे. कसं जगायचा हा प्रश्न समोर असताना या ग्रामीण भागातील घरातील दारिद्र्याचे छिद्र बुजवायचं जर काम कोणी केलं असेल तर त्या घरातल्या महिलेने केलेलं आहे. पैसा असो नसो, जेव्हा पुरुष खिसेवर करतो ना तेव्हा ही आमची बाई कुठेतरी साडीच्या खाली लपवलेली, कुठेतरी गजानन महाराजांच्या पोथीत ठेवलेली, कुठेतरी तांदळाच्या डाळीच्या डब्यात ठेवलेली एक चुरगळलेली नोट काढून नवऱ्याच्या हातावर ठेवते आणि आजचा दिवस भागव, मी तुझ्या पाठीशी म्हणते असं म्हणणाऱ्या या महिलांच्या पाठीशी राहायचं काम घेऊन, निर्णय घेऊन या गोदावरी नांदेडनं काम केलेलं आहे. मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं, जवळपास 97 ते 98% आमच्या महिलांची रिकव्हरी आहे. 0 NPA. काही अघटित घडलं असेल तर या बायका पैसे देऊ शकतात, पण अत्यंत प्रामाणिकपणे या महिलांनी ही गोदावरी फुलवण्याचं काम केलं आहे. पण केवळ आमच्या या छोट्याशा वाटचालीवर हा परिवार मोठा होऊ शकत नाही. म्हणून या मल्टीस्टेटला वाढवायचं असेल तर मोठ्या उद्योजकांचं आमच्याकडे येणं गरजेचं आहे. म्हणून या शाखा वाढवणं असू देत, ठेवीदारांपर्यंत पोहोचणं असू दे, त्यांच्या दारापर्यंत, व्यापाऱ्यांच्या घरापर्यंत सुविधा देणं असू दे, प्रत्येक कामात आमच्याकडे नाही हा शब्द गोदावरी नांदेड मल्टीस्टेटच्या डिक्शनरीत कुठूनही येणार नाही. अत्यंत तत्पर, कार्यतत्पर, कुशल असे सर्व कर्मचारी, आमचे MD असू दे, DGM असू दे, आमच्या प्यून असू दे, प्रत्येक माणूस हा कुशल एक ट्रेनिंग घेऊन या संस्थेत दाखल झालेला आहे. निश्चितच या सर्व कर्मचाऱ्यांच्या भरोशावर आणि तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यावरती गोदावरी नांदेड मल्टीस्टेट एका अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचेल. याचं कारण आमची भावना पवित्र आहे. सगळेजण विचारतात, शिवसेना आहे, भगवा रंग सोडून हा हिरवा रंग कशाला घेतला? म्हटलं, रंग ही कुठल्याही धर्माची, जातीची, पक्षाची मक्तेदारी नसते. आमच्याकडे हिरवा आणि पिवळा रंग हे 2 रंग. आम्ही सगळ्यांनी विरोध केला, पण आमचे संस्थापक हेमंत पाटलांनी ठामपणे, शिवसेनेची भूमिका असते की आपण म्हटलं ते म्हटलं,
एक बार कह दिया सो कह दिया. हिरवं पिवळं म्हणजे ठीक आहे, हिरवं पिवळं, पण नंतर मला लक्षात आलं हा हिरवा रंग हा सृजनाचा रंग असतो आणि पिवळा रंग हा पावित्र्याचा रंग असतो. आम्हाला हा हिरवा म्हणजे डार्क हिरवा नाही, पोपटी रंग आहे. नवीन अंकुर जेव्हा येतात, एखाद्या बियाणं रुजून जेव्हा नवीन अंकुर येतं, नवनिर्मितीला जेव्हा सुरुवात असते, तेव्हाचा जो रंग असतो तो रंग घेऊन ही गोदावरी येते आहे. त्याला सोबत आहे पावित्र्याची. आम्हाला सर्जन करायचं, सृजन करायचं, पुढे जायचंय, पण पुढे जात असताना कुठलीही अनैतिकता, कुठलाही खोटेपणा याला थारा न देता एक सांस्कृतिक पावित्र्य जपलं जाईल. एक विजन समोर असेल, स्वतःच्या निर्णयाची संपूर्णपणे अंमलबजावणी केल्या जाईल या हेतूनं गोदावरी नांदेड मल्टीस्टेट काम करणार आहे. आमच्या छोट्या छोट्या गोष्टीतनं विजन दाखवणारे आम्हाला संस्थापक अध्यक्ष लाभलेले आहेत, सर्व कर्मचारी लाभलेले आहेत. यवतमाळकरांसमोर बोलणं माझ्यासाठी निश्चितच नाही, पण खूप मोठ्या प्रदीर्घ अशा गॅप नंतर मी तुम्हा सगळ्यांसमोर येते आहे. पण एका विश्वासावर, ही माझ्या माहेरची माणसं आहे. भरे आम्ही घरातलं दाणा पाणी विकू, पण आलेल्या लेकीला कधीही मी मूग पाठवत नाही. जावयाची जात मागणारी असतेच, मदन भाऊ घाबरायचं कारण नाही. पण मला माहिती आहे माझा भाऊ अत्यंत दिलदार आहे, जावयाला मागायची वेळ येऊ देत नाही. कारण विदर्भ हा अत्यंत आत्मविश्वासी आहे, अत्यंत स्वतःच्या संस्कृतीला सांभाळणार आहे. या विदर्भाच्या खाणीत, या विदर्भाच्या मातीत तो गुण आहे की आमच्याकडचं जे जे म्हणून काही उदात्त असेल ते सगळं द्यायचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. निश्चित येणाऱ्या काळात काही अडचणी येतील, काही खाचखळगे येतील, काही चुका होतील, नाही होणार अशातला भाग नाहीये. पण हे करत असताना आमचा जो विजन आहे, आमचा जे विचार आहे, हे विचारांवर आम्ही कधीही ढळणार नाही. जी श्रद्धा, जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवलेला आहे, त्या विश्वासाला सदैव पात्र राहून, डोळ्यात अंजन घालून, कारण ज्ञानांजन अशाला काय सरांनी आमच्या डोळ्यात एक ज्ञानाचं अंजन घातलेलं आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही, चुकीचं काम होणार नाही. कारण एका संस्कृतीतून, एका संस्कारातून निर्माण झालेली ही गोदावरी नांदेड मल्टीस्टेट आहे. झालेल्या चुका असतील तरी त्याला निधड्या छातीनं तोंड देण्याची ताकद असलेली माणसं आज या गोदावरी नांदेड मल्टीस्टेटच्या परिवारात आहे. मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, सर्व संचालक मंडळाचं मनापासून कौतुक करते की खूप कमी दिवसात ही संस्था उभी केली, नावारूपास आणली, एक झंझावात या निमित्तानं आपण यवतमाळच्या सहकार क्षेत्रात निर्माण केला. निश्चित तुम्हा सगळ्यांचं हे कर्तृत्व येणाऱ्या काळात तुम्हाला, या संस्थेला आणि सर्व ठेवीदारांना, कर्जदारांना उच्च शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही. कारण मला खात्री आहे, ए मुकद्दर आज जरा तेरे पैरों में मरहम लगा दूं, ही पुरं कुठल्या ताकदीची आहे. ए मुकद्दर आज जरा तेरे पैरों में मरहम लगा दूं, शायद तेरे पैरों में भी ठोकर, शायद तेरे पैरों में भी छाले आए होंगे मुझे ठोकर मारकर. तकदीराच्या पायाला मलम लावायचं काम करणाऱ्या ताकदीची ही माणसं तुमच्या सेवेत रुजू करताना एक अत्यंत आनंद, भावविभोर अशा क्षणी अध्यक्ष म्हणून पुनश्च एक वार आपणा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. मंचावर उपस्थित सर्व निमंत्रितांचं प्रोटोकॉल प्रमाणे आभार मानले जातील तेव्हा मानले जातील, पण आता आभार मानायचे कोणाचा हा माझ्या समोर मोठा प्रश्न आहे. कारण माहेरच्या माणसांचे आभार मानायचे नसतात, तिथे परकेपणा येतो. माहेरच्या माणसांचं फक्त प्रेमाचं ऋण व्यक्त करायचं असतं. हे ऋण मी या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका विशाल कुटुंबाची कन्या म्हणून राजेश्रीने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तिने सांगितले की एकीकडे राजेश्रीची ओळख ही एक उत्कृष्ट निवेदक म्हणून होती. गेल्या 16-17 वर्ष झाले मी मंचावर उभा असतो निवेदक म्हणून, आणि प्रत्येक वेळी मला विचारतात की तू प्रेरणा कोणाकडून मिळाली किंवा तुझ्या याची सुरुवात कशी झाली. तर मी हेमंतरावचे मनोमन आभार मानतो. राजेश्री नांदेडला गेले आणि मी मंचावर आलो. यानंतर मी आमंत्रित करतोय आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजूदास जाधव सर यांना. त्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त करावं.